तर नमस्कार मित्रांनो, राईड विथ रुपेशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सकाळचे 8-8:30 वाजलेत आणि आजची जी राईड असणार आहे ना थोडी वेगळी असणार आहे। तर अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज नेहमी येत असतात तर ते पहा। तर आजची जी राईड असणार थोडी वेगळी असणार आहे। इटलीवरून एक शिप आलं आहे माझगाव डॉकला, तर ते शिप पाहायला आता आपण चाललो आहे। माझे काही मित्र पण असतील आणि मैत्रिणी पण असतील, जास्त नाही, 1-2-3 जण आम्ही चाललो आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। तर मी आता आलो आहे मालाड स्टेशनला गाडी पार्क करेन आणि ट्रेनने जाईन, कारण मला ट्रेनने जाणं बरं पडेल। ते पार्किंगचा प्रॉब्लेम आमच्या मालाड स्टेशनला। तर मित्रांनो, आता मी इथे गाडी पार्क केली आहे। होपफुली कोणी उचलली नाही पाहिजे, बस ठीक आहे। तर मित्रांनो, मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलो आहे। बाकीचे लोक ऑलरेडी आलेत, मी तुम्हाला दाखवतो। तरी 4-5 लोक आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून आपल्याला दी बोलार्ड पियर डाउनटाउन एक्सपिरियन्स सेंटरपर्यंत जायचं आहे, जे तुम्ही टॅक्सी, बस किंवा चालत देखील जाऊ शकता। यार, रोहित शर्माचा बिगेस्ट फॅन वडापाववाला, मी तो खातोय CSTच्या बाहेर, CSMT। मित्रांनो, आम्ही इथे आल्यावर पाहिलं तर खूपच मोठी लाईन होती, परंतु आम्ही 10 मिनिटांमध्ये एंट्री गेटवर पोहोचलो। तर मित्रांनो, इथे डॉक्युमेंट चेकचा हा एरिया आहे। इथून डॉक्युमेंट चेक होणार आणि आम्ही आतमध्ये एंटर करणार। आता आम्ही एंट्री इथे आतमध्ये केली आहे आणि आता इथून आम्हाला इथे बसेस दिसत आहेत। तर या बसेस तुम्हाला त्या शिपवरती घेऊन जाणार आहेत। चांगल्या बसेस दिसत आहेत। तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथे बसतोय मी। सो लेट्स गो। तर मित्रांनो, आता आपण इथे पोहोचलेलो आहे। तो बॅग चेकिंग होते आणि इथे आम्ही एंट्री करतोय। प्रॉपर मेटल डिटेक्टर्स लावलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्या स्वागतासाठी ना इकडे बँड वाजतोय। मित्रांनो, तुम्हाला इथे हे बँड मिळतात रेड कलरचे, ते तुम्हाला काउंटरवरती कलेक्ट करायचे आहेत आणि मग एंट्री करायची आहे। आम्ही आलोय खरे, तर इकडे बघायसाठी लोक नाही आले, इकडे जत्रा जमली आहे। हे बघा मित्रांनो, हा आहे अक्षय, ज्याने आपल्याला ही न्यूज दिली की इकडे आपल्याला शिपवरती यायचं आहे। पूर्ण क्रू आपल्याला पाहायला मिळतो। हे बघा, हे इटलीवरूनच आलेले आहेत। ओके, आर्मी, क्रू, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, इन्स्ट्रक्टर सर्वजण आलेले आहेत। तर गायज, हे आहे शिप अमेरिगो वेस्पुसी, जे जगातील सर्वात सुंदर जहाजामध्ये एक असं मानलं जातं आणि हे जहाज 100 वर्षे जुनं आहे। जवळजवळ 1 तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला या जहाजाच्या आत जायला मिळालं, पण सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत होती। मग काय, कसं बसं वाट काढून आम्ही आत शिरलो। मित्रांनो, ही आहे क्रू केबिन, इकडे त्यांचा स्टाफ वगैरे आहे। इकडे कर्टन्स आहेत, तर इकडे जाऊ शकत नाही, रिस्ट्रिक्टेड एरिया असण्यात। इटलीवरून आलेल्या या जहाजाचे ही कॅप्टन केविन, आणि हे जहाज मॅन्युअली चालतं, ज्यासाठी खूप सारे लोक देखील लागतात। जहाज जरी 100 वर्ष जुनं असलं तरी देखील आजही खूप मेंटेन आणि सुंदर आहे। या जहाजाची उंची सुमारे 36 मीटर आणि लांबी 83 मीटर इतकी आहे। हे जहाज 19व्या शतकात इटालियन नेव्हीमध्ये वॉरशिप म्हणून बनवण्यात आलं होतं, परंतु आजपर्यंत वॉरमध्ये याचा एकदाही उपयोग केला गेला नाहीये।
अमेरिगो वेस्पुसी 2023 मध्ये सुरू झालेल्या प्रवासात 32 देशांतील 36 बंदरांना भेट देण्याच्या योजनेत आहे. टोकियोवरून निघालेलं हे जहाज मनिला, डार्विन, सिंगापूर, फुकेत करत सध्या 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर मुंबईमध्ये फ्री एंट्री पासेसवर सर्वांना पाहायला उपलब्ध आहे. पुढे याचा प्रवास कराची, मस्कट, दोहा, अबुधाबी, दराक, स्पेन करत लॉस एंजेलिस. मित्रांनो, जर तुम्हाला पासेस बुक करायचे असल्यास tourvespussy.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते करू शकता. खूप सारे एरियाज त्यांनी रिस्ट्रिक्टेड करून ठेवले होते, सो त्यामुळे आम्हाला फार असं काही पाहता आला नाही. पण काही वेळानंतर आम्ही निघताना युनियन मिनिस्टर ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज श्री सर्बानंद सोनोवाल पाहायला मिळाले. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, आपली शिपची टूर संपलेली आहे इथे, तर आता आपण घरी चाललोय. मित्रांनो, जर तुम्हाला इटालियाचे क्लोथ्स, टी शर्ट्स, जॅकेट्स घ्यायचे असल्यास तुम्ही ते इथे घेऊ शकता. या व्यतिरिक्त इतरही खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. गाईज, तुम्ही देखील तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत या सुंदर जहाजाची सैर करू शकता, ते देखील विनामूल्य. तर वाट कसली बघताय, लवकर तिकीट बुक करा आणि व्हिजिट करा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. तर मित्रांनो, ट्रॅव्हल करा, मजा करा आणि लाईफ एन्जॉय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.